स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। शेलू येथील उल्हास नदीवर गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय। दीपक गोपाळ सिंग असं या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव समोर आलंय। शेलू येथील अनाथ आश्रमामधील राहत असलेल्या या मुलांना संस्थेच्या पदाधिकारी यांनी शेलू परिसरात नदीवर पोहण्यासाठी नेलं होतं। अखेर मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची ही घटना समोर आली। याबाबत नेरळ पोलिसांनी संस्थेच्या 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेलू रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मी अपार्टमेंट येथे इरा ब्लेसिंग ट्रस्ट, नंदादीप फाउंडेशन ही संस्था अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ एकल पालकांच्या मुलांकरता आधारगृह चालवत आहे। दरम्यान येथील संस्था चालकांनी शनिवारी 8 जून रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास काही मुलांना गावाच्या बाहेर असणाऱ्या उल्हास नदीवर अंघोळीसाठी नेलं होतं। यामध्ये 4 मुलं नदीत पोहत असताना 11 वर्षीय दीपक गोपाळ सिंग याला नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडाला होता। अखेर स्थानिक ग्रामस्थांनी नेरळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर या मुलाचा शोध सुरू होता। दरम्यान या मुलाचा पाण्यात बुडाल्यानं गुदमरून मृत्यू झाला। दीपक गोपाळ सिंग हा मूळचा मुंबई राहणारा सीताराम चाळ, अण्णाभाऊ साठेनगर, ललूबाई कंपाऊंड, गोवंडी येथील राहणारा असल्याचं सांगण्यात आलंय। मृत मुलाच्या कुटुंबानं आता येथील संस्था चालक आणि कामगार यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। यामध्ये केतन सोनी, शीतल पाटील, नितीन आणि प्रियंका या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालकांची कोणतीही परवानगी न घेता बेजबाबदारपणे संस्थेतील मुलांना सेफ्टी जॅकेट न देता आणि नदीच्या ठिकाणी कोणीही पोहणारा तज्ञ माणूस न ठेवता, तसंच मुलांना पोहता येत नाही हे माहीत असताना देखील सर्व मुलांना नदीत उतरवून ते स्वतः मुलांजवळ नदीत न उतरता हलगर्जीपणा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर 129/2024 भादवी कलम 304A 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ज्ञानदेव दहातोंडे हे करत आहेत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।